तर नमस्कार सर्वांना. तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ. तर पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला समजेल की मी ह्या व्हिडिओमध्ये काय काय बोललेले आहे आणि तुम्हाला काय काय टिप्स दिलेल्या आहेत खूप उपयुक्ती अशा, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठलाही सण आला तर आपण मेकअप कसा करायचा. आणि आपल्याला कोणालाहीच घाई गडबडीमध्ये कुठलाही टेलर ब्लाऊज शिवून देत नाही, तर नक्की काय करावे. आणि त्यामुळे आपण काय करतो, एवढा छान सण असतो आणि त्यावेळेस आपण साडी घालतो. तर इथे बघू शकता तुम्ही, एकच ब्लाऊज आहे आणि मी 2 लूक केलेले आहेत, 2 साड्या त्याच्यावर ट्राय केलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघा, मी कमी खर्चात कोणत्या ज्वेलरी घेतल्या आहेत आणि ब्लाऊज शिवून नाही मिळाला तर हा ब्लाऊज मी रेडीमेड आणलेला आहे. खूप सुंदर आणि खूप छान दिसत होता. दोन्ही साड्या ट्राय करून बघितल्या मी. आणि इथे बघा, मी ह्या बांगड्या आणलेल्या आहेत आणि एवढे स्वस्तामध्ये ही ज्वेलरी मी घेतलेली आहे. तर काय करायचं, काय आयडिया लावायची, तर पूर्ण सेट जेव्हा आपण बँगल्सचा घ्यायला जातो ना, त्यावेळेस ते आपल्याला खूप महाग देतात. त्यामुळे जे मधला जे असे गोटसारखे आहेत ना ते डायमंडचे, तर तो मी वेगळा घेतला आहे. आणि ह्या ज्या 4 छोट्या बांगड्या आहेत ना, त्या मी वेगळा सेट घेतलेला आहे. तर दोन्ही मिळून आपल्याला म्हणजे कमी करून आपल्याला 150पर्यंत असं मिळून, म्हणजे पूर्ण ह्या सगळ्या बांगड्या माझ्या 150पर्यंत आहेत. आणि ह्या ज्या हे जे कानातले घेतलेले आहेत ते 100चे आहेत. आणि ब्लाऊज आहे 300 रुपयाचा. म्हणजे सगळं आपलं सही 500मध्ये आपला पूर्ण लुक होऊन जातो आणि तेही ब्लाऊज सहित. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर साधा सिंपल आणि खूप सुंदर असा हा लुक दिसत होता. रक्षाबंधनसाठी तुम्ही नक्की असं ट्राय करा. रेडीमेड ब्लाऊज घ्या आणि असा कलर घ्या, असा कलर निवडा की त्याच्यामध्ये असं गोल्डन कलर मिक्स पाहिजे, म्हणजे जेणेकरून कुठल्याही साडीवर आपल्याला मॅच होईल. आणि म्हणजे गोल्डन कलर असा आहे. आणि बांगड्या पण अशा व्हाईट गोल्डन कलरच्या घ्यायच्या आणि कानातले पण असे व्हाईट गोल्डन कलरच्या घ्यायच्या, जेणेकरून आपल्या कुठल्याही साडीवर मॅच होईल आणि कधीही आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही की आता माझ्याकडे बांगड्या नाही आहेत, तर हे नाही आहे, मॅचिंगचे वगैरे नाही आहेत. तर तुम्ही अशा ज्या आयडिया आहेत ते अशा ट्राय करत जावा. आणि हा जो ब्लाऊज आहे तर तुम्ही बघितलंच असेल, सुरुवातीला व्हाईट साडीवर सुद्धा एवढा उठून दिसत होता आणि ह्या साडीवर सुद्धा एवढा उठून दिसत आहे. दोन्ही साड्या ट्राय करून बघितल्या मी, दोन्ही साड्यावर परफेक्ट असा मॅच होत आहे हा ब्लाऊज. तर तुम्हालाही असा प्रॉब्लेम आला असेल की टेलर आता शिवून देत नाही आहे ब्लाऊज, तर तुम्हीही जाऊन रेडीमेड ब्लाऊज घ्या आणि अशा ज्वेलरी नक्की ट्राय करा. कुठल्याही साडीवर पूर्णपणे असा मॅच होणारा असा हा लूक आहे. साधा आणि सिंपल, जास्त ओव्हर पण वाटत नाही आणि जास्त ओव्हर पण मेकअप मला आवडत नाही आहे, ते वेगळंच काहीतरी दिसतं. आणि तुम्ही ते गजरा पण लावू शकता, तर गजरा वगैरे माझ्याकडं नव्हता. तर हा लूक तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा. तर रक्षाबंधनला तुम्ही साडी घालणार आहात का ड्रेस घालणार आहात, हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर असं तुम्हाला ब्लाऊजचा प्रॉब्लेम आला असेल तर प्लीज असं करू नका. रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा खूप खास सण असतो आणि त्यामध्ये आपल्याला खूप बहिणींना स्पेशल दिसायचं असतं. तर त्यावेळेस तुम्ही साडीच घाला, साडीच खूप छान वाटते. आणि ब्लाऊज नसेल तर असं नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.